आवाज सर्वसामान्यांचा। सध्या गॅस टंचाईमुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत चाललाय। गॅस सिलेंडर बुकिंग करा, मेसेज येऊ द्या, त्या तारखेला परत बुकिंग करा, OTP आला का, OTP सांगा, पावती पंच करायची आहे, अशा या गोंधळामुळे सर्वसामान्य महिला पुरुष ग्राहकांची गॅस सिलेंडर घेण्यासाठी वाहनाभोवती गराडा घालीत आहेत। सध्या बुकिंग केल्यानंतर OTP मेसेज आला की आणि 25 ते 20 दिवसांनी पावती पंच झाली तरच तुम्हाला सिलेंडर मिळणार आहे असे एजन्सीकडून सांगण्यात येते। परंतु आज मी तिला सर्वसामान्य लोकांनी घरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवली आहे, त्यामुळे भागात गॅसची गाडी आली म्हटलं की वाहनाभोवती गर्दी होत आहे। गॅस सिलेंडर 45 दिवसांनी मिळणार असे सांगण्यात येत असून दुसरीकडे सिलेंडर मागे 60 रुपयांनी वाढला असून महागाईमध्ये भर पडली आहे। मोठ्या कुटुंबामध्ये ग्राहकांना गॅस पुरवत नसल्याने ओरड होत आहे। बरेच दिवस झाले युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सिलेंडर मिळण्यासाठी 30 ते 45 दिवसांचा गॅप पडू लागला आहे। अशातच एजन्सीवाले म्हणतात, ग्राहक आमचा देव आहे, प्रामाणिकपणे सगळ्यांना सिलेंडर दिले जाईल। आता सध्याला मोबाईल मेसेज, OTP नंबर या गोंधळात ज्यांची पावती पंच होईल त्यांना सिलेंडर मिळणार आहे। अशा तऱ्हेने मंडळी गॅसचा वापर काळजीपूर्वक करावा, वेगळ्या कारणासाठी करू नये असे सांगण्यात येत असून ग्राहकांनी आता बुकिंग मेसेज, OTP आणि पावती पंचिंग या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मला ग्राहकाची गैरसोय होणार नाही, ग्राहक हे आमचा देव आहे। अच्छा, काय आम्ही त्यांची व्यवस्थितपणे सगळ्यांना डिलिव्हरी प्रामाणिकपणे देऊ। आता ते ग्राहकांना जरा OTP वगैरे समजत नाही, काय नाही, म्हणजे किती दिवसातून तुम्ही त्यांना हे कराल, काय काय लोकांना महिलांकडे काय सांगाल साहेब OTP बद्दल? काय OTP चा विषय असा आहे हां की मध्यंतरी 35 दिवसानंतरच्या नंतर माणसासनी OTP जात होती। त्यानंतर काय केलं, थोडासा एरिया कमी केला त्यांनी। अच्छा, 35 दिवसाऐवजी 30 दिवसावर 30 दिवसावर काय तर ते मेसेजमध्ये मिसमॅच झालेला आहे की माणसं काय म्हणली, मग आमचं आलंय मग मला दे की तू। द्याबद्दल बी काय नाही, ज्याचं बसते, ज्याची पावती पंच होती त्यांना आम्ही देतो। अच्छा, ज्याची पावती बसत नाही, पेंडिंग धावते, त्यांना आम्ही फक्त देता येत नाही आम्हाला, एवढाच विषय। आणि 45 दिवसाचा हा सांगितलं जातं, आणि ॲक्च्युली जर आमच्यापाशी बसलं तर आम्ही देऊनच टाकतो ना करायला। म्हणजे 26 दिवसात मी मिळते, 3 आठवड्याने मिळते असं तुम्हाला? असं होतंय, पण शक्यतो कोण काय झालं, आम्हाला गावं करायचे ना बरीच पुढची। अच्छा, त्यांना कशी त्यांच्यापाशी गाडी कशी जाणार? एकाच गावात आम्ही वितरण करत बसतो, पुढच्या माणसाने काय करायचं? काय करायचं? अगदी बरोबर. त्यांच्यासाठी आपण स्पेशल गाडी तर पाठवू शकत नाही, तेवढा स्टॉक बी नाही स्पेशल पाठवायसारखं। अच्छा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यावेळी सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे, आणि प्रत्येकानं ग्राहकाचा वापर म्हणजे गॅस सिलेंडरचा वापर हा काळजीपूर्वक करावा, वेगळ्या कारणासाठी करू नये। आणि जेवढं तुम्ही त्याच्यात बचत करचाल अच्छा, तेवढी बचत त्यांनी करावी। काय कारण हा कसा विषय आहे मात्र, हा विषय एजन्सीचा नाही किंवा आपलं कसं झालं, आपल्या जवळ जर विषय असला हा जागतिक लेवलचा विषय आहे, आता ग्राहकांनी समजून घ्यावा। ग्राहकाने आता निष्कारण ग्राहक तुम्हाला गाडी आल्यानंतर OTP काय लोकांना समजत नाही, OTP आलाय का, OTP काय दुसराच दाखवतात, असं काय होतं? नाही, त्यावेळी तुम्ही त्यांना काय समजून सांगता? तर तो ज्यांचा नंबर सेव्ह नाही त्यांना ते वेगळे मेसेज जातात, आणि ज्याचा नंबर सेव्ह आहे काय त्याला करेक्ट असतो की तो आम्हाला मोबाईलमध्ये टाकले की आम्हाला कळतो, ग्राहक नंबर टाकले की हा बसतो, त्याला आपण देऊ शकतो। एखाद्याचा मेसेज असा आहे की आज तारीख चालली, तुम्हाला सांगतो साधारणतः 5 तारीख, एखाद्या माणसाला 10 तारखेला किंवा 11 तारखेला 11/3 मेसेज आलाय, पण तो त्याच्याकडे गावत नाही, त्याला दिसत नाही, पण नंबर त्याचा सेव्ह आहे। तर त्याचा विषय असा आहे की त्याला आमच्याकडे एक डॅक म्हणून आहे, त्या डॅकमधून आम्ही त्याला मेसेज सोडला, फक्त तो मोबाईल त्या ग्राहकाच्या जवळ पाहिजे, लांब नाही पाहिजे। की त्या डॅकला टाकला की तो इथं आमच्यापाशी पावती पंच होती डॅकद्वारे, त्यामुळे ते त्याचं मिटून जाते। मागाशी ते कस्टमर होते 2-3, त्यांचे काम आम्ही तसंच केले। आणि मागाशी तुम्ही विषय काढला, काय झाले, थोडेफार मेसेज 23/3 धावते डिलिव्हर, आणि 18/4 धावते, तुम्ही त्यानंतर बुकिंग करायचं, हे मेसेज थोडे मिसमॅच झालेले आहेत, त्यामुळे माणूस त्यामुळे गपलत आहे। आम्ही सोल्युशन काढलेलं आहे, आम्ही डायरेक्ट ऑफिसला फोन करतो, आणि तुम्हाला ते बाबा त्यांनी पावती जर पंच झाली असेल तर आम्ही त्यांना त्याची पावती देतो, प्लस ग्राहकाचा मोबाईल नंबर लिहितो, की जेणेकरून त्याला काहीतरी वेगळं समजून
आता तुम्ही मागायचा तो प्रश्न मांडला होता मला की हां. हा असं कसं काय झालं असं कसं? तुमचा सिलेंडर गेला कुठं बरोबर, गेला नाही बरोबर. कुठे आम्ही त्याला दिलंच की अच्छा ग्राहक म्हणायला लागले आमचा सिलेंडर नाही, गेला नाही. चोरीलाच ते गेला. कसं आहे ते आपल्याला कसं आहे माहिती त्यांना आहे का? काय clear गोष्टी झाला पाहिजे. समजून सांगणं गरजेचं आहे. बरोबर का आम्ही त्याला समजून त्याला काय म्हणलं लाईनमध्ये थांब तुला आम्ही आताच पोरग होती त्याला आपण समजून सांगितलं त्याचा नंबर लिहून घेतला आम्ही त्याला टाकी देऊन टाकली अच्छा. संपला विषय मी एवढं म्हणजे त्यांनी सुद्धा तर त्या आता माणसाने- थोडक्यात हे ग्राहकांचा गैरसमज होतोय त्यात थोडक्यात तुम्ही काय सांगाल ग्राहकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? ग्राहकाने मला माझ्या दृष्टीने का नाही असल्या अफवावर ध्यान ठेवलं अच्छा. तुम्हाला जे काय बोलायचे आहे तुम्ही सदरील जी व्यक्ती तुमच्या गावामध्ये येते किंवा तुमच्या संपर्कात आहे त्यांच्यावर तुम्ही व्यवस्थित माहिती घ्यावी काय आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून यातनं तुम्हाला जो निर्णय असतो त्याबद्दल तुम्ही बोलायचं हे दुसरा काय बोलला हा काय बोलतो ह्या गावात आलंय असं कुठल्या गोष्टी अफवा तुम्ही अफवेवर थोडक्यात ग्राहकांनी विश्वास ठेवू नये. ठेवू नये काय तुम्हाला सांगतो हे अफवाच पसरले जाते अच्छा की तुझी टाकी इकली आता मग एक जण ग्राहक बोलला यांची टाकी इकली असेल काय अच्छा टाकी विकली विकली असं तो स्पष्ट बोलला असं म्हणजे बोलण्यात आलं. थांबा आम्ही त्यांना टाक्या तुमच्या समोर दिली मग तुम्ही बघितलं अच्छा तुम्ही होता म्हणून दिलं नाही ते आम्ही कन्फर्म करूनच दिले कन्फर्म करून दिल्या जातात. आमचं चुकलं तर आम्ही चुकलं मग अच्छा बरोबर पण ग्राहक कुठं चुकला असेल तर त्यांनी जरा समजून घ्यावं कारण आताचा काळ कसा आहे एकमेकावर वाद घालण्याचा तर नाहीच हा बरोबर विषय राईट. खूप वेगळ्या वळणावर गेलेला आहे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे गॅसची त्यामुळे थोडंसं माणसाने त्या गोष्टीला काळजीपूर्वक वापर करावा. तर अशा तऱ्हेने मंडळी आमच्या ज्योती गॅस एजन्सीचे इथे कर्मचारी आहेत त्यांनी माहिती अशी ग्राहकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये आणि ग्राहकाने अशा पद्धतीने OTPची काळजी घेतली पाहिजे. OTP कधी येतो आणि त्याच्यानंतर सिलेंडर कधी मिळेल असे थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे कर्मचाऱ्यांनी. ज्योती गॅस एजन्सी आपण इथं पाहताय गाडी आहे आणि त्यांनी अशी कर्मचाऱ्यांनी आपल्याला ग्राहकांना अशी माहिती दिलेली आहे. ओके धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.